मीरा भाईंदरकरांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या दहिसर काशीगाव या मुंबई मेट्रो 9 मार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आलं। उद्यापासून मीरा भाईंदर ते मुंबई प्रवास सुखकर आणि जलद होणार आहे। मेट्रो 9चा पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 4 मेट्रो स्टेशन सुरू आहेत। दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव असे 4 मेट्रो स्थानक असणार आहेत। मेट्रो 9 वरील दहिसर पूर्व हे मेट्रो स्थानक मार्गिका 9 आणि 2A आणि 7 यांना जोडणारं एक महत्त्वाचं केंद्रस्थान मानलं जात आहे। या मेट्रोमुळे मीरा भाईंदरवरून आता थेट अंधेरी पूर्व गाठता येणं सहज शक्य झालंय। तर मुंबईतील पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। मेट्रो 9चा पहिला टप्पा कसा असणार आहे त्यावर एक नजर टाकूया। मेट्रो 9चा पहिला टप्पा आहे। पहिलं स्थानक असेल दहिसर, त्यानंतर पांडुरंगवाडी, मीरागाव। आपण मेट्रो 9चे पहिल्या टप्प्यातले काही स्थानकं बघतोय। काशीगाव, मेट्रो 2B चा मार्ग पहिल्या टप्प्याचा कसा असणार आहे? मंडाळे मानखुर्द पासून सुरू होईल, त्यानंतर BSNL चा स्टॉप असेल, शिवाजी चौकचा सुद्धा स्थानक असणार आहे, डायमंड गार्डन, मेट्रो 2B चे फायदे काय बघूयात। मुंबईकरांची आणि मुंबईची गती वाढणार आहे। 6 ते 10 मिनिटात गाडी उपलब्ध होईल। नव्या भागांना मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळणार आहे। अधिक जलद आणि थेट प्रवास होणार। सुलभ आणि समजण्यास सोपं वेळापत्रक असणार आहे। आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये सेकंड नंबरवर आलो। दिल्ली नंतर आता मुंबई हे दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं। त्या दिशेने हळूहळू आपलं काम जे आहे हे चाललेलं आहे। आज या मेट्रोमुळे ऑपरेशनल मेट्रो आपल्या 100 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलेला आहे। कॅशलेस तिकीट आपण केलेलं आहे, स्मार्ट कार्ड केलं आहे, कार्ड 1 केलं आहे, इंटिग्रेशन ट्रान्सपोर्टेशनचं झालं पाहिजे या दृष्टीने देखील आपण कार्ड तयार केलं आहे। आणि आत्ताच मला MMRDAच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आता 80% व्यवहार हा कॅशलेस चालला आहे। फक्त 20% लोक कॅशमध्ये घेतात। त्यामुळे मला असं वाटतं की आपलं जे कार्ड आहे हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यशस्वी झालं आहे। सौर ऊर्जा असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल, LED लाइटिंग असेल, त्यासोबत रिजनरेटिव्ह ब्रेकिंग, या सगळ्या गोष्टींमुळे हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून या ठिकाणी गणला जाणार आहे।